नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग दुसरा संभाव्य क्वेश्चनचा. जे पोलीस भरतीला संभाव्य क्वेश्चन येणार असतील त्यांचा आपण भाग आज दुसरा बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे. 78 या त्रिकोणी संख्येची नंतरची 6वी त्रिकोणी संख्या काढा. काय प्रश्न केलाय? 78 या त्रिकोणी संख्येची नंतरची 6वी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. बघा याचे ऑप्शन आहेत 170, 171, 180 आणि 168. त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं आहे बघूया. बघ लक्षात घ्या मित्रांनो, 78 नंतरची, बरोबर का, 78 नंतरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती? 6वी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. करायचं काय लक्षात घ्या, जो 78 आहे तुमचा, या 78 ला घ्या, याला कंपल्सरीने कशाने गुणायचं? 2 ने गुणा. चला गुणाकार करू. 82 16, अच्छाला 1, 2 14, 14 आणि 1 15. किती आलं मित्रांनो? 156. किती आलं? 156. आता करायचं काय, या 156च्या मागच्या वर्ग घ्यायचा, मागच्या वर्ग घेणे, मागच्या वर्ग घेणे. तर मागच्या वर्ग किती येणार आहे बघा लक्षात घ्या. 10चा वर्ग आहे तुमचा किती? 100. 11चे वर्ग 121, 12चे वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169. पण आपली संख्या काय? 156. 156ची मागची वर्ग काय संख्या येते? 144. आलं का लक्षात? 144 चे वर्गमूळ किती येईल? 12. म्हणजे इथं काय आला तुमचा? 12. इथपर्यंत आलं लक्षात? ओके. मागच्या वर्ग घ्यायचा आणि मागच्या वर्ग घेऊन त्याचं काय काढायचं? वर्गमूळ. काय काढायचं मित्रांनो? वर्गमूळ. किती आला? 12. आता लक्षात घ्या, 78 नंतर 6वी त्रिकोणी संख्या विचारली ना, तर या 12 मध्ये हा 6 ऍड करा. काय म्हटलं मी? 12 मध्ये हा 6 ऍड करा. 12 आणि 6 किती झाले? 18. किती झाले? 18. आता याला काय करायचं? नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला लावायचा. नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय होता? दिलेली संख्या गुणिला पुढची संख्या भागिले 2. तर मला सांगा, हा 18 आलेला आहे, गुणिले काय आहे तुमचा? पुढची संख्या आणि भागिले कंपल्सरी वापरायचा आहे 2. चला भागून टाकू. 2 1 2, 2 9 18. ओके. यांचा दोघांचा काय होईल? गुणाकार. यांचा दोघांचा गुणाकार किती मित्रांनो? 171. किती? 171. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर असणार आहे. चला प्रश्न बघूया दुसरा लगेच. चला प्रश्न दुसरा बघूया. मी मनात एक संख्या धरली, तिच्यात 15 मिळवले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले, तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती? ओके. हा तुमचा एकमान पद्धतीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ऑप्शन आहेत 35 40 32 45. आता करायचं काय लक्षात घ्या मित्रांनो, मनात एक संख्या धरली म्हणजे एक म्हणजे काय म्हणू आपण? एक संख्या धरली. ओके. त्याच्यात किती मिळवले? 15 मिळवले. किती मिळवले? 15 मिळवले व आलेल्या बेरजेस म्हणजे यांची दोघांचे बेरजेस कशाने भाग दिलेले? 3 ने भागले. कशाने भागले? 3 ने भागले. 3 ने भागले, तर उत्तर बरोबर किती आलं? 20 आलं. किती आलं? 20 आलं. तर ती संख्या कोणती? या प्रश्नाला तुम्ही ऑप्शन मधून पण सॉल्व्ह करू शकता आणि डायरेक्ट पण करू शकता. पहिले आपण ऑप्शन मधून बघून घेऊ. समजा पहिलं ऑप्शन घेतलं मी 35. 35 मध्ये हा 15 मिळवला. 35 अधिक 15, बरोबर का? पहिलं ऑप्शन. या दोघांची बेरीज किती येईल? 50. 50 ला 3 ने भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजे ऑप्शन 35 तुमचं कट झालं. पुढं 40. 40 अधिक 15. 40 अधिक 15 किती होतील? 5 4 आणि 1 5 55. किती आलं? 55. याला 3 ने भाग जाईल का? नाही. बघा 3 आहे का 3? 3 आहे का 3? किती उरतील? 2. 3 8 24, बाकी 1 उरतोय. म्हणजे 55 तुमचा कट झाला. ऑप्शन नंबर 32. 32 अधिक 15 किती होतील मित्रांनो? 5 आणि 2 7 4. किती झाले? 47. 47 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे आपण ऑप्शन दिलं. म्हणजे राहिला काय तुमचं? 45. ओके. 45 मध्ये 15 मिळवा. किती झाले? 60. 60 ने 3 ने भागा, बरोबर, तर तुमचं 20 येणार आहे. ओके. हे झालं तुमच्या ऑप्शन मेथडने. कसं झालं? ऑप्शन मेथडने. डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचे असेल तर करायचं काय? बघा लक्षात घ्या, एक संख्या मध्ये 15 मिळवले बरोबर 3 ने भागले तर 20 उत्तर येतं. करायचं काय मित्रांनो? ही आणि ही संख्येचा गुणाकार करून टाका. काय म्हटलं? जी भागलेली संख्या ती आणि उत्तर आलेली संख्या ती, या दोघांचा गुणाकार किती येईल? 60. किती येईल? 60. आणि लक्षात घ्या, जी मिळवलेली संख्या होती 15, ही याच्यातून मायनस करून टाका. किती येतं बरोबर तुमचं? 45. किती येतं? 45. त्या पद्धतीने प्रश्न दुसरा हा तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. प्रश्न बघूया तिसरा.
चला प्रश्न बघूया तिसरा. बघूया प्रश्न तिसरा. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. ज्या टाकीचा नळ फक्त 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. बघा लक्षात घ्या, रिकामी आणि पूर्ण भरलं याच्यामध्ये फरक आहे. बघा याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला प्रश्न हा. बघा ऑप्शन तुम्हाला दिले 52.33, 47.47, 36.36, 44.44. तर बघा एक टाकी मित्रांनो समजा ही पूर्ण 9 तासामध्ये भरते. किती तासामध्ये भरते? 9 तासामध्ये भरते. पण नळ फक्त किती तास चालला? 5 तास चालला. किती तास चालला? 5 तास. आता मला एक सांगा, इथून ते इथून पूर्ण 9 तासामध्ये भरते, परंतु 5 तासामध्ये पूर्ण भरेल कधी? समथिंग इथपर्यंत भरेल ती, असं आपण धरूया. ओके, करायचं काय लक्षात घ्या, ही संख्या आणि संख्येची वजाबाकी करा. 9तून 5 गेले किती उरणार आहे? 4 भागिले पूर्ण कॅपॅसिटी, म्हणजे पूर्ण टाकीची किती तासामध्ये भरण्याची कॅपॅसिटी आहे ते खाली ठेवायचं. किती तासामध्ये होते? 9. इथं 9 आणि टक्केवारी विचारली म्हणून गुणीला काय घ्यायचं तुम्हाला? 100. इथपर्यंत आलं असेल लक्षात. भागीला घ्या 1. ओके, चला 9 ने तर भागदारांनी दोघांचा गुणाकार करून टाका. किती? 400 भागिले 9. 9 1 9, 9 चौक 36, उरले परत 4, 9 चौक 36, उरले 4.0, 9 चौक 36, उरले 4, 9 चौक 36, म्हणजे 44.44% काय राहणार आहे? रिकामी राहणार आहे. आणि जर भरलेली विचारली तर या 44.44 ला 100 मधून मायनस करून टाका, तुमची भरलेली टाकी भेटून जाईल. ओके, या पद्धतीने प्रश्न तिसरा हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्रश्न बघूया चौथा. चला प्रश्न बघूया चौथा. काय प्रश्न आहे? एका नळाने एक टाकी 10 तासात भरते व छिद्र असलेली टाकी 4 तास उशिरा भरते, तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? आता हा पण तुमचा नळ टाकीवरच प्रश्न आलेला आहे. प्रश्न चौथा बघूया. बघा लक्षात घ्या, एक टाकी आहे ते 10 तासात पूर्ण भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे ती 4 तास कशी भरते? उशिरा भरते. कशी भरते? उशिरा भरते. तर पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होणार आहे? म्हणजे जी पूर्ण भरलेली टाकी मित्रांनो ती पूर्ण किती तासामध्ये रिकामी होणार आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न आपण सॉल्व्ह करायचा आहे. बघा एका नळाने एक टाकी 10 तासात भरते, म्हणजे तिची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे? 10 तास. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे ती 4 तास कशी भरते? उशिरा. काय म्हणतो? उशिरा भरते. ओके, 4 तास उशिरा भरते. तर पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? आता एक लक्षात घ्या मित्रांनो, हे 10 आणि 4 एकूण यांची पूर्ण कॅपॅसिटी काढून टाका, म्हणजे 10 आणि 4 किती होणार आहे तुमचे? 14. म्हणजे या दोघांची काय करायची? सरळ बेरीज करून टाका. किती आली? 14 गुणिले पूर्ण कॅपॅसिटी किती होती भरण्याची? 10 तासात, म्हणजे इथं 10 येणार आहे तुमचा. इथपर्यंत आला असेल लक्षात. बघा या दोघांची बेरीज आली 14 आणि पूर्ण टाकी भरण्याची क्षमता इथं लिहिले 10 भागीला. ओके, उशिरा तास भरणारी म्हणजे काय? टाकी किती तास उशिरा भरते? तर ती 4 तास उशिरा भरते, म्हणजे भागीला घेऊन या तुमचा 4. इथपर्यंत आलं असेल तुम्हाला लक्षात. आता बघा भाग द्यायचा आहे 2 ने थोडा. 2 दुने 4, 2 पंचे 10, 2 1 2, 2 साती 14. राहिला तुमचं 7 5 35, म्हणजे ती टाकी 35 तासामध्ये पूर्ण रिकामी होणार आहे. ओके, ऑप्शन नंबर तुमचं 2. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक बघूया 5वा. 600 मीटर लांबीची एक ट्रेन जी ताशी 70 किमी वेगाने जात आहे, त्या ट्रेनच्या दिशेने एक मनुष्य 10 किमी वेगाने धावत आहे, तर त्या व्यक्ती ती ट्रेनला किती वेळेत ओलांडेल? ओके, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे रेल्वेचा. या प्रश्नाचे ऑप्शन आहेत बघा, 40 सेकंद, 60 सेकंद, 30 सेकंद आणि 45 सेकंद. त्या प्रश्नावर कसं सॉल्व्ह करायचं बघूया. बघा लक्षात घ्या, 600 मीटर लांबीची ट्रेन ओके ताशी 70 किमी वेगाने जात आहे. किती? ताशी 70 किमी वेगाने जात आहे. पुढं त्याच ट्रेनच्या दिशेने, म्हणजे समजा ट्रेन जर इकडे जात असेल तर त्याच दिशेने काय म्हटलं? त्याच दिशेने एक मनुष्य 10 किमी वेगाने धावत आहे. 10 किमी वेगाने धावत आहे. ओके, म्हणजे हा मनुष्य आणि हा ट्रेन, म्हणजे याची 70 किमी पर तास, याची 10 किमी पर तास वेगाने धावत आहे. तर तो व्यक्तीला ट्रेन किती वेळात ओलांडेल? ओके, म्हणजे त्या व्यक्तीला ती ट्रेन पूर्ण किती वेळात ओलांडेल, असा प्रश्न केलाय. लक्षात काय करायचं? काय
एकच दिशा आहे तुमची. ओके, तर किमीची वजाबाकी करावी. काय करावी? वजाबाकी. जर विरुद्ध दिशा असेल, अशी एक आणि अशी एक, तर वेगांची काय करतात? बेरीज करतात. एवढं लक्षात ठेवा. करायचं काय मला लक्षात घ्या. 600 मीटर म्हणजे ट्रेनची लांबी दिली आपण, गुणिले कंपल्सरी काय करायचं आहे? 18/5 इथपर्यंत आलं असेल लक्षात. भागिले, आता ही एकच दिशेकडे धावते म्हणून या दोघांची काय होणार आहे? तुमची वजाबाकी. काय होणार आहे? वजाबाकी. 70 मधून 10 गेले किती उरणार आहे? 60. इथं 60 घेऊन या गुणीला. ओके, आलं असेल लक्षात. बघा, ट्रेनची लांबी, या दोघांची वजाबाकी भागिले गुणिले कंपल्सरी 18/5. करा काटाकाटी. 0 कट 0 कट. 6 1 6, 6 1 6, 0 0. 5 1 5, 5 2 10. राहिला 18 2, 18 2 36. म्हणजे ती ट्रेन त्या व्यक्तीला किती सेकंदामध्ये ओलांडणार आहे? तर 36 सेकंद मध्ये ती ओलांडणार आहे. ऑप्शन नंबर 2. तर आज आपले पूर्ण 5 प्रश्न आज इथं झालेले आहेत. उद्या परत आपण संभाव्य 5 प्रश्न आणू. पोलीस भरतीसाठी, कोर्टासाठी, कुठलीही एक्झाम द्या मित्रांनो, इथं तुम्हाला 100% हे प्रश्न कामात येणार आहेत. कारण की कोर्टाला पण याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर भेटूया उद्याच्या लेक्चरला. जय हिंद, जय महाराष्ट्र.